नमस्कार. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंडखोरी केल्यानं पक्षात उभी फूट पडली. या दोन्ही गटाच्या मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी बैठका होत आहेत. मात्र शरद पवार आणि अजित पवार यांच्या बाजूने किती आमदार आणि खासदार आहेत याचा निश्चित आकडा अजूनही समोर आलेला नाहीये. दरम्यान अजित पवारांसोबत 40 पेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनी केलाय. आता ही लढाई निवडणूक आयोगापर्यंत पोहोचली आहे. कॉन्स्टिट्यूशन सगळ्यांनीच वाचावं आणि कॉन्स्टिट्यूशन वाचून तो निर्णय घ्यावा. केंद्रामध्ये सत्ता बीजेपीची आहे. काही लोकांना असंही वाटतं की इलेक्शन कमिशन त्यांचंच झालं आणि न्यायव्यवस्थासुद्धा त्यांचीच झाली आणि या जोरावर काही जण वक्तव्य करत असतील. हास्यास्पद आहे. अनुभवी लोक अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये. पुढच्या 6-7 महिन्यात इलेक्शन होईल तेव्हा आपण बघूया लोक कोणाच्या बाजूले. राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून स्वतंत्र बैठकांचं आयोजन करण्यात आलंय. वांद्रे इथे आयोजित मेळाव्यात अजित पवारांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे सवाल उपस्थित केले. तुमचं वय 82 वर्ष झालंय, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही असा अप्रत्यक्ष सवाल अजित पवारांनी शरद पवारांना विचारला. यावेळी अजित पवारांनी शरद पवारांनी दिलेल्या राजीनाम्याचा मुद्दाही हाती घेतला. राजीनामा मागे घ्यायचा होता तर तुम्ही राजीनामा दिलाच कशाला असा खोचक टोला अजित पवारांनी लगावलाय. तसंच लोकांसमोर मला का विलन केलं जात आहे तेच कळत नाही, आमच्यात सरकार चालवण्याची धमक नाही का असा परखड सवालही अजितदादांनी विचारला. दरम्यान उलट आजही पवार साहेब माझं दैवत आहेत असंही अजित पवार यावेळी म्हणाले. दरम्यान आता नवीन पिढी समोर येते. चुकलं तर चुकलं असं सांगा, चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ. पण कुणासाठी चाललंय हे असं चित्र का निर्माण केलं जात आहे असंही अजित पवार यावेळी म्हणाले. का मला लोकांच्या समोर त्या ठिकाणी विलन केलं जातं कळत नाही. काय माझी चूक आहे ह्या संदर्भामध्ये? ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आजही माझं ते दैवत आहे. चुकलं तर सांगा ना अजित, तुझं हे चुकलं. चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ. पण कुणा करता चाललं हे? कशा करता चाललं हे? का अशा प्रकारचं चित्र राज्यामध्ये निर्माण केलं जातं? काय आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही चूक आहे आमची. मित्रांनो, काळ आता जर वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का नाही? तुम्ही आशीर्वाद द्या ना. त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वाटतं तुम्ही शतायुष्य व्हावं. बरं, आत्ता केलं जातं. आत्ता जो काही हट्ट, मी सुप्रियाशी बोललो. अगं सुप्रिया, आपण एका घरातली एका कुटुंबातली होत, लहानाची मोठे झालोत, काहीतरी सांग. ते हट्टी आहेत, ते ऐकत नाहीत कुणाचं. असा कसला हट्ट आहे? अजित पवारांनी मेळाव्यातून शरद पवारांवर केलेल्या टीकेवर आता सुप्रिया सुळेंनी देखील प्रत्युत्तर दिलंय. माझ्या आईबापाचा नाद करायचा नाही असा जोरदार टोला सुप्रिया सुळेंनी अजित पवार आणि सोडून गेलेल्या आमदारांना लगावलाय. तसंच वय हा फक्त आकडा असतो. देशभरातील उच्चपदस्थ उद्योगपती आणि राजकारण्यांच्या वयाचा दाखला देत सुप्रियाताईंनी अजितदादांवर खोचक टीका केली. तुम्हाला घरी बसून आशीर्वाद का द्यावेत, त्यापेक्षा मग आम्ही मुली चांगल्या असा टोलाही त्यांनी अजितदादांना लगावला. दरम्यान कितीही आमदार गेले तरी महाराष्ट्राची जनता ही शरद पवारांसोबत आहे आणि आपल्याला देशात सुरू असलेल्या चुकीच्या प्रवृत्तींविरोधात लढायचंय असं आश्वासनही त्यांनी दिलं. बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही. बाकी कुणाबद्दलही बोला, कुणाबद्दलही आमच्यावर करा, काही करा, पण बापाचा नाद नाही करायचा. बाकी काही ऐकून घेऊ, काहीही ऐकून घेऊ. एक सांगते, महिला आहे मी. छोटस बोलला ना तर टचकन डोळ्यात पाणी येतं. पण जेव्हा
संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच अहिल्या होते, तीच तारा राणी होते आणि तीच जिजाऊ होते. अरे सबसे देखो तो फारुख अब्दुल्ला साहेबांपेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत. मला विचारलं, अरे क्या हो रहा है एनसीपी में? मतलब अंकल ऐसे ऐसे हो रहा है. अरे लड़ मैं तो शरद से 3 साल बड़ा हूं, मैं लड़ रहा हूं, शरद को बोल मेरे तरह तू भी लड़ ले. अरे एजीचा नंबर जिद्द पाहिजे, आशीर्वाद तर आहेतच, पण आपल्या वडिलांना म्हणायचं की तुम्ही घरी बसा आणि आशीर्वाद घ्या, मग आम्ही पोरी परवडल्या. हो, मी स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात लढत होते आणि दासू वैद्यांनी माझ्यासाठी लिहिलेली ही कविता श्रमलेल्या बापासाठी, श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी. हा बाप माझ्या एकटीचा नाहीये, माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे तो. बाकीचे काय करतील माहिती नाही, पण या महाराष्ट्राची जनता ह्याच योद्ध्याचा मागे उभे राहील. हे अनेक वेळा या महाराष्ट्राने दाखवलंय. पुन्हा आपल्याला करायचंय, पूर्ण जिद्दीने लढू आणि पुन्हा एकदा ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा ओरिजिनल कडेच राहील, सिंबल पण राहील. लोक काही म्हणत असतील ते चिंता करू नका. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच शिक्का आहे आणि त्या शिक्क्याचं नाव शरद पवार. अजित पवारांच्या प्रत्येक आरोपाला शरद पवारांनी ठासून उत्तर दिलंय. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरती अजित पवारांच्या समर्थकांनी दावा केला. यावर बोलताना शरद पवारांनी घड्याळ आमचं, त्यावरील खूण आमची आहे, कोण कुठे जाणार नसल्याचं ठणकावलं. माझ्या राजकीय जीवनात अनेक निवडणुका लढलोय, कोण सांगत असतील चिन्ह घेऊ, पण एक सांगतो चिन्ह जाणार नाही, ते मी जाऊ देणार नाही. आज मुंबईभर माझा फोटो लावलेला आहे. त्यांना माहिती आहे आपलं नाणं चालणार नाही, त्यांचं नाणं खरं नाही, ते खणकन वाजणार नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. कोणी सांगत असेल की चिन्ह आम्ही घेऊन जाऊ, चिन्ह जाणार नाही, जाऊन देणार नाही, पण चिन्ह घेऊन जात असं तर कुठलंही चिन्ह असतं जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये त्या पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्याची भूमिका सखोलय तोपर्यंत काही चिंता करण्याचं कारण नाही. या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. आज मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पोस्टर लावली, त्याचा फोटो माझा. त्यांना माहिती आहे की आपलं नाणं चालणार नाही, त्यामुळे जे नाणं चालेल ते चालणारं नाणं घेतलं पाहिजे. कारण त्यांचं नाणं खरं नाही आहे, खणखण वाजत नाही आहे, हे नाही लोक ओळखतील. त्यामुळे नको की अडचण लावून टाका त्या ठिकाणी फोटो, दाखवा खरं. शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होत अजित पवारांनी 8 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. या अजित पवार गटाच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार यावरून संभ्रम निर्माण झालाय. हा गोंधळ सुरू असतानाच आता या मंत्र्यांना मंत्रालयामध्ये कोणत्या मजल्यावरती कोणती कार्यालयही मिळणार याचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर अजित पवारांना मंत्रालयामध्ये कुठलं कार्यालय मिळणार आहे याचीही चर्चा रंगतीये. अजित पवारांसह त्यांच्या समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन 3 दिवस उलटले, पण या मंत्र्यांच्या खातेवाटपाचं चित्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये. अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिलं गेलं, पण त्यांना कुठलं खातं मिळणार यापेक्षा जास्त अजित पवार मंत्रालयात कुठे बसणार, त्यांचं कार्यालय 6व्या मजल्यावर मिळणार की दुसऱ्या कुठल्या मजल्यावर, याबद्दल आता शासन आणि प्रशासनात बैठकांचं सत्र सुरू आहे. याचं कारण म्हणजे मंत्रिमंडळात खातं जेवढं महत्त्वाचं तेवढंच 6व्या मजल्यावरचं कार्यालय सुद्धा. पण सध्या 6व्या मजल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव यांची कार्यालय आहेत.
त्यामुळे अजित पवारांचं कार्यालय कुठे असेल याची सगळ्यांना उत्सुकता आहे। तसंच राष्ट्रवादीच्या इतर मंत्र्यांच्या कार्यालयाबाबत सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेणार आहेत। दरम्यान मंत्रालयात कोणत्या मजल्यावर कोणत्या मंत्र्यांची कार्यालय आहेत आणि कोणत्या मजल्यावरची बंद कार्यालयाची साफसफाई सुरू झाली आहे त्यावर एक नजर टाकूया। तळमजला रवींद्र चव्हाण यांच्या कार्यालयासमोरच्या कार्यालयाची साफसफाई करण्यात आली आहे। इथं आदिती तटकरेंना कार्यालय मिळण्याची शक्यता आहे। पहिला मजला उदय सामंत आणि संजय राठोड यांच्या बाजूचं कार्यालय साफसफाई करून रिकामं करण्यात आलंय। यात अनिल पाटील यांना कार्यालय दिलं जाण्याची शक्यता आहे। दुसरा मजला मंगलप्रभात लोढा यांच्या बाजूचं कार्यालय रिकामं करण्यात आलंय, तेही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळण्याची शक्यता आहे। तिसरा मजला शंभूराज देसाई यांच्या बाजूचं कार्यालय रिकामं करून साफसफाई केली जाते। चौथा मजला गुलाबराव पाटील आणि तानाजी सावंत यांच्या बाजूला कार्यालयच नाहीये। पाचवा मजला दीपक केसरकर आणि अतुल सावे यांच्या बाजूचं कार्यालय रिकामं करून साफसफाई केली जाते। सहावा मजला या मजल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं तसंच मुख्य सचिव यांचं कार्यालय आहे। तसंच या तिघांच्या सचिवांचे उपअधिकाऱ्यांची कार्यालय प्रोटोकॉलनुसार याच मजल्यावर आहेत। सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उच्च पदस्थ आणि अधिकाऱ्यांची कार्यालय असल्यानं सध्या तरी अजित पवारांसाठी सहाव्या मजल्यावर कार्यालयासाठी जागाच नाहीये। त्यामुळे अजित पवारांकरता सहाव्या मजल्यावर कार्यालय तयार केलं जातं की इतर मजल्यावर जागा दिली जाते याबाबत सामान्य प्रशासन विभागासह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह अजित पांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये वेळ झालेली आहे। एका सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडलेली आहे, त्याच पार्श्वभूमीवर या क्षणाची ब्रेकिंग न्यूज। शरद पवारांनी केलेल्या नियुक्त्या बेकायदा आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा दावा केलाय। जयंत पाटलांची नियुक्ती ही बेकायदेशीर असल्याचा दावा ते करतायत, तर जयंत पाटलांनी केलेल्या नेमणुका देखील बेकायदा असल्याचा दावा आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातली या क्षणाची ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे पवार विरुद्ध पवार यावेळेला आता पॉवर गेम सुरू झालेला आणि त्याच पार्श्वभूमीवरती शरद पवारांनी केलेल्या नियुक्त्या या बेकायदा आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा दावा केला तर जयंत पाटलांची नियुक्ती ही बेकायदेशीर असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। जयंत पाटलांनी केलेल्या नेमणुकाही बेकायदा आहेत। अजित पवारांकडून आता त्या निमित्तानं कायद्याचं बोला असं देखील म्हटलं जाऊ लागलेलं आहे। या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। शरद पवारांनी केलेल्या नियुक्त्या या बेकायदा असल्याचा दावा खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत। तर दुसरीकडे ते एवढ्यावरच न थांबता थेटपणे जयंत पाटलांची नियुक्तीच बेकायदेशीर असून जयंत पाटलांनी केलेल्या नेमणुका देखील बेकायदा असल्याचं आता अजित पवारांचं म्हणणं आहे। राष्ट्रवादीच्या गोटातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी। राष्ट्रवादीमध्येच आता 2 गट पडलेले आहेत आणि उभी फूट पडल्यानंतर पवार विरुद्ध पवार सुरू असलेल्या या वादामध्ये आता शरद पवारांनी केलेल्या नियुक्त्या बेकायदा असल्याचा मुद्दा मांडत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आता मोठा दावा केलेला आहे। जयंत पाटलांची नियुक्ती देखील बेकायदा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। जयंत पाटलांनी केलेल्या नेमणुका या बेकायदा असल्याचं म्हटलं जात आहे। अजित पवारांकडून कायद्याचं बोला असं देखील आता बोललं जाऊ लागलेलं आहे। आज एका बाजूला दोन्ही गटांनी केलेल्या मेळाव्याच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन केलं गेलेलं होतं। शक्ती प्रदर्शनातही अजित पवारांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला। तर या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।